तर फायनल मित्रांनो आपण मंदिरामधनं दर्शन घेऊन आलेलो आज सोमवार आणि खूप छान दर्शन झालं. बाबाचं शिवलिंगावरील आपण तिलक पण तेव्हा लावला, माथं टेकवलं आणि या ठिकाणाहून तुम्हाला हा मंदिराचा परिसर दाखवतो. गेल्या आजचा 4था दिवस या केदारनाथ नगरीमध्ये आहे. हे मंदिर आहे. आजचा दिवस खरंच खूप छान आहे. पाऊस सकाळपासून पडलेला नाही आणि रिमझिम पावसाची देखील सुरू नाही आहे. आजचं क्लायमेट खूप साफ आहे आणि या ठिकाणी प्रसाद म्हणून काय आणलेलं आहे बघा वाटण्यासाठी, खास करून लोकांना वाटण्यासाठी आणलेलं या ठिकाणी. लोगों के लिए दे रहे क्या? हर हर महादेव. हे बघितलं असेल लोकांना वाटतं जय शंकर जी महाराज. हाँ जी, जोर से जयकारा लगवा दो. हरे हरे महादेव हरे हरे महादेव. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी प्रसाद देत आहेत. कसा बसलाय 2-4 दिवस बाबाजी? नमस्ते. हे बाबा आहे, तो प्रसाद लो ना, प्रसाद लीजिए उनके पास से. तर आपण आता चल जाऊ. आणि मी आता मंदिरामध्ये दर्शन घेतलं होतं. आपण आज लय सोमवार आहे. मी लाईन लावून आतमध्ये डोकं बिकट टिकून तू तिथं आलाय का? त्याने बघितली गर्दी आहे, पण मी आतमध्ये फार मातेला चंदन, पण ह्याला तसं नेणार नाही. मी ह्याला दर्शन करायच लावणार आहे. तर आता दर्शन करायचे आज मुक्कामच आहे. आज मुक्कामच आहे. त्यामुळे काही विषय नाही. आता आम्ही भीमशिलाकडे चाललोय. चल भीमशिला असं जाऊ. या ठिकाणाहून आहे ना एक फोटो काढ. तर हे ठिकाणचं मंदिरापुढील परिसर आहे. तिथून आपण जाऊया. नंदी आहे, नंदी देवाचं देखील दर्शन घेतलेलं आहे. मंदिराचा परिसर जर तुम्हाला पाहायचं झालं तर हात मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. ज्यावेळेस इथं 2013ला आपदा आली होती ना, त्यावेळेस हे मंदिर ज्या दगडामुळं वाचलं किंवा असं बोललं जातं, ते मंदिराच्या पाठीमागील दगड, त्याला आपण भीमशिला असं या ठिकाणी बोलतात. या ठिकाणी श्रीमती देवी भागवत महापुराण कथा चालू होतं 1-7 दिवस. ते बंद झालेलं आहे. त्या ठिकाणी बाबा लोक, महाराज लोक आहेत, साधू लोक. हे वर्ष बऱ्याच ठिकाणी राहतात. 6 महिने कुठं जातात माहिती नाही, पण बर्फ या ठिकाणी पडतो. आणि पाठीमागं पाहिलं तर संपूर्ण ग्लेशियर आहे, बर्फाचा डोंगर आहे. हे मंदिर आणि या मंदिराच्याच पाठीमागे हे असणारी भीमशिला. खरंच भीमशिला आहे ती, भीमासारखीच खूप मोठी आहे. त्या भीमशिलेपाशी घेऊन जातो तुम्हाला. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 पायऱ्या चढायला लागतात. हा जे दर्शन हो गया. तर हा या ठिकाणी जी भीमशिला आहे ही ती भीमशिला आहे. भीमशिलेपाशी आपण आलेलो आहे. खरंच भीमशिला म्हणजे बारीक नाही आहे ही, हे मंदिर आहे. या मंदिराच्या पाठीमागील हा असणारी भीमशिला आहे. हे पाहू शकता. अक्षरशः एका ट्रकपेक्षा मोठी असणारी ही भीमशिला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. ज्यावेळेस कुठलं गाव दूर आलं अभिषेक करून नागपूर महाराष्ट्र. मी बारामतीवरून सायकलवरती आलो. बारामती सायकल क्लब. हां, तर हे पण आपल्या महाराष्ट्रातील आहेत. नागपूरवर. थँक्यू. आज बारामती सायकल सेवा बघू. आता नेपाळला चालू सायकलवर. नेपाळला चालले पशुपतीनाथ. आम्ही दोघं, मी माझा मित्र.
मित्रांनो मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे, भीमशिलाचं दर्शन घेतलेलं आहे, श्री शंकराचार्याचं पण दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला जायचं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी तपाला बसले होते किंवा ज्यांनी ध्यान घेण्यासाठी बसले होते अशा ठिकाणी आपण चाललेलो आहे. हा आपल्याला भाग लागेल ग्लेशियरचं पाणी वितळून आलेलं आणि मग आपल्याला हे पिवळी पॉवर हाऊसची बिल्डिंग आहे, तिथून आपल्याला तिथपर्यंत एवढा खर्चात प्रवास करत जायचं आहे. चला तर फायनल मित्रांनो पैदल मार्ग मोदी गुफा वर्ष 2019 और 2020 पूरी लंबाई 1.5 किलोमीटर. उच्चीमठ, रांची, केदारनाथ, वन्यजीव प्रभाग. खरं तर चालण्याचा मार्ग मोदी गुफा 2019-2020 त्याची लांबी 1.5 किलोमीटर आहे आणि अख्खीमठ, रांची, केदारनाथ, वन्यजीव विभाग असं याचा अर्थ आहे. आता या ठिकाणाहून आपल्याला जवळपास 1.5 किलोमीटरचा प्रवास हा चालत पूर्ण करायचा आहे. तो ते मोदीच्या गुफेमध्ये बसले होते, तर तुम्हाला देखील त्या ठिकाणी घेऊन जातो. चला आता खरं प्रवास आहे, अशा प्रवासातून आपल्याला मार्ग काढत मोदी गुफेच्या दिशेने निघायचं. गाडी साईडला छोटे छोटे दगडात तुम्ही रोड पण येऊन येत आहे. चला हर हर महादेव. फायनल मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी मोदी गुफे कसे आलेले भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी गुफेमध्ये ध्यानस्थ बसण्यासाठी आले होते. पण आता याला कुलूप लावलेलं आहे, त्यामुळं आपल्याला आत्महत्या काही शिकू शकता येणार नाही. आणि या ठिकाणी लाईटीची पण सोय बरं का, एवढ्या उंच टेकडीवरती डोंगरावर काय होतं पण लाईटीची सोय या ठिकाणी केलेली आहे. आणि समोर जर पाहिलं काय व्ह्यू दिसतोय राव, अख्खं प्रचंड भारी मंदिर हे आहे केदारनाथ धाममधलं मंदिर. आणि त्याच्यासमोर असणारा पूर्ण परिसर वरती आल्यानंतर अंगावरती काटवते. त्यावेळेचं 2013चं कसं दृश्य असेल, काय पाणी आलं असं, कसं वाहून सर्व केलं असतं, काय लोक म्हणले असतील त्यावेळेची. पण भीमशिलेचं मंदिर वाचलं आणि आता आपण त्याच भीमशिलेच्या दिशेने म्हणजे की आपल्या रूमच्या दिशेने निघालो. आपल्याला एक वस्तू घ्यायच्या, त्या वस्तू पहिल्यांदा आपण कलेक्ट करतो. कशी वाटते तुम्हाला मोदी गुफा किंवा या ठिकाणी ध्यानस्थ बसण्यासाठी असणारी केदारनाथ मधील गुफा नक्की कमेंट बॉक्समध्ये. फायनल मित्रांनो आजची आपली शेवटची महाआरती आज सोमवार आहे. बाबा केदारनाथ मंदिरापाशी आपण आलेलो आहे आणि आरती आता तुम्हाला आपण इंस्टा लाईव्हवरती दाखवणारच आहे. फायनल मित्रांनो आरती झालेली आहे. आरती झाल्यानंतर एक 7ला आरती चालू होते, एक पाऊण तास आरती चालते. त्यानंतर मंदिराचं कपाटीनं हे मुख्य प्रवेशद्वार ते बंद केलं जातं साधारण एक अर्ध्या तासासाठी. आणि ह्या दारामधील नंदी आणि हे आरती या ठिकाणी आहे. सर्व तुम्ही पाहत असलेला हा परिसर आहे. काय चंद्र दिसतोय यार या डोंगरामधनं निघताना. सर्व या ठिकाणी मित्रांनो मी आणि माझा मित्र आज राईस आणि डाळ खाण्यासाठी आलो या ठिकाणी.